कुणाच्या मिटिंगा घेतल्या? अहो नाशिकमध्ये जावा, तुम्ही घनसावंगीमध्ये जावा. अरे सगळ्या बरं मी जाहीर भूमिका घेतली ना. मग मी सगळे जात होते. आमचा रोष असा होता की जर सर्वपक्षीय लोक जर जरांगेंना भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते? आम्ही ठाम भूमिका घेतली ना. तुम्ही आरोप लावू नका. मी सांगतोय ना की आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं. तुम्ही कुणाचाही आरोप करा, कुणाचाही करा. अरे मी महायुतीला पाठिंबा दिलाच होता ना. मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असे सांगेन. एकनाथ शिंदेना त्यांनी 10% एससीबीसीचा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. तो जरांगेंना मान्य नव्हता. तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता. त्यामुळे आम्ही महायुती म्हटलेलं आहे. आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही. निवडणुकापूर्वी तुम्ही जरांगेंनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली, मग आता तुम्ही महायुतीची सुपारी घेतली? हो, ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतली मी. कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते, महाविकास आघाडी जिंकली असती, ज्यात 8 खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली, जो सोनवणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो, तर मी महायुतीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे? ज्या बाप्पा सोनवणेंनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं. मग मी महायुतीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे? त्या बीड जिल्ह्यामध्ये 6च्या 6 आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवणेंची होती, तिथं 6च्या 6 उमेदवार महायुतीचे निवडून आलेले आहेत. आम्ही घेतली ना भूमिका. ओबीसीचे बघा, ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये, माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला. माळी 7 आले, धनगर 7 आले, वंजारी 7 आले, बंजारा 3 आले, कासारी 1 आला. अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील. म्हणजे आम्ही तेली लिंगायत 7 जण आले. अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही 7 वर नेलेली आहे. आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे. आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेली आहेत. 800, 900 नव्हे, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 63,000. त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर. 205 आमदार कुठं आले? 205 आमदार सांगावा आकडा त्यांनी. महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही. हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत. त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती राहतात. इथं ओबीसी सुद्धा राहतात. त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे. ते सुद्धा निकाल फिरवू शकतात. हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे. हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. सरकारनं काही करो, सरकारला लाडकी बहीण, पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान करावं, संशोधन करावं, अनालिसिस करावं. धनगरांच्या वाड्यावरती, लमाणांच्या तांड्यावरती, बंजारा तांड्यावरती, वंजारांच्या वाड्या वस्त्यावरचं मतदान काढावं आणि अनालिसिस करावं. बरं सत्ताधारी ठीक आहे, सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं, पण जे पराभूत झालेले आहेत, ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही, त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसीनी कुणाला मतदान केलं. याचा अर्थ असा की तुम्हाला पराभूत करायचं होतं, ओबीसी समाजासाठी जे काय करायचं होतं ते तुमचं साध्य झालं नाही, मात्र पराभूत करणं. अहो मला एक सांगा, आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार? पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना, नोटाला नाही ना. राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले. छगनराव भुजबळांना यांचा 7 बार आहे का बोलला? तुझा 7 बार आहे का जरांगे? तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का? काय एवढं गृहीत धरतोय? पण हाके साहेब प्रश्न असा आहे की मराठा समाजाने सुद्धा मतदान केलं. हो, मी तेच सांगायला लागलो ना. मी तेच सांगतोय की साध्य म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या, ज्यांना तुतारी वाजवायची होती, ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते, ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला. एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी 10% रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडेलतट्टू भूमिका घेतली गेली. पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणुकीत शेकली गेली. हे आम्हाला बदलायचं होतं. कारण हे बघा, आमचं पण आंदोलन होतं की नाही. पवार साहेबांनी आम्हाला साधा एक शब्द तरी बोलले का? आरक्षणाचं माध्यम वापरलं आणि टार्गेट तुम्ही शरद पवारांना केलं आणि फडणवीसांचं ध्येय साध्य केलं. अरे राजसत्ता अंतिम आहे. आम्हाला भूमिका, आम्ही हे बघा, आम्ही आंदोलन लढणार आहे. हे बघा, उत्तर ऐका.
मी आरोपाला भीत नाही, मी भूमिका घेतली. असं आहे की आरक्षणाचं माध्यम तुम्ही वापरलं आणि त्याच्या आडून तुम्ही शरद पवारांना टार्गेट केलं आणि फडणवीसांचं ध्येय साध्य केलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांचं काम- माझं उत्तर ऐका की तुम्हीच बोलताय. म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचं का? आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याचे असं म्हणताय का? आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का? पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वली सराटीला जाऊन भेटतात, पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत. का ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं? माधव नेहमी भाजपच्या मागे राहिला हे मान्य आहे, पण गावगाड्यातला छोटा मायक्रो ओबीसी का आज काँग्रेसपासून लांब गेला? याचे अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का? एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीचे कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे. तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेंना जाऊन भेटले, जरांगेच्या मताची काळजी यांना होती. गावगाड्यातल्या 50% ओबीसींची काळजी तुम्हाला नव्हती? करतील ना अनालिसिस, करा ना अनालिसिस. बुथ वाईज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसीनी. तुमचं असं मत आहे की महाविकास आघाडीला ओबीसी जे आंदोलन असेल, ओबीसीचे जे प्रश्न असतील त्याच्याकडे कानाडोळा केल्यामुळे प्रश्नच नाही. मी राहुल गांधींची 5 मिनिट वेळ मागितली होती. मला सांगलीमध्ये सकाळी 9 वाजता स्थानबद्ध केलं गेलं, संध्याकाळी 5 वाजता सोडलं, पण मला राहुल गांधींची 5 मिनिटं वेळ मिळाली नाही. सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे. ते असं म्हणतात बटेंगे तो पिटेंगेचा इफेक्ट झाला, लाडकी बहीण चालली, तुम्ही केलेल्या कष्टाचा त्यांनी इग्नोर केला. कुणी काय म्हणायचं, आम्ही आमचं परफेक्शन तुमच्या समोर मांडलेलं आहे. आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं, चंद्रकांत खैरेंचा पराभव, पंकजाताई मुंडेंचा पराभव, महादेव जानकरांचा पराभव, याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं. खरं 11 महिन्यापूर्वी हेही म्हणाला होता की देवेंद्र फडणवीस हा थापाड्या माणूस आहे, त्यांनी मराठ्यासह धनगर समाजाची फसवणूक केली. त्या मतावर तुम्ही ठाम? आम्ही ज्या सरकारनी त्या सरकारनी जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्यावेळी आम्ही ते बोललेलो आहे. आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला नाही मतदान करायचं, कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे. आणि राजसत्ता अंतिम असेल, राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये? ही लोकशाही आहे. जे जरांगेने केलं तेच तुम्ही करताय, मग अर्थ काय तुमचा? अरे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं, जरांगेचं कशाला तुम्ही मला सांगताय? लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का? आम्ही जे आंदोलन उभं केलंय, जी मुवमेंट उभी केली, त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची? आणि असा प्रश्न निर्माण होतो, मग तुमच्यावर काही आरोप केले जातात. आरोप विरोधाची मी फिकीर करत नाही. आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलंय, आम्ही करून दाखवलंय, आणि ज्यांना मतदान द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलं आहे. कोणी काही आरोप करत, आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का? सोडवतील, नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना. मी आता तुम्हाला सांगितलंय, तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर, की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल. काय अरे विधान परिषद काय, अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे? कॅबिनेट पद दिलं पाहिजे, अरे शिक्षण मंत्री पद दिलं पाहिजे, महसूल मंत्री पद दिलं पाहिजे. काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय? अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा. काय तुम्ही सांगा, मला सांगायचे, मी कोणाला भेक मागणार नाही. अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे. विधान परिषद काय घेऊन बसलाय? हे बघा, महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कॅबिनेट सोडा हो, तुम्ही काय छोटे, आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय, तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय? कोणी होऊ मुख्यमंत्री? हा अहो हे बघा निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तुम्हाला विधान परिषदेवर जायचं म्हटलं तर कुठल्या पक्षातून जाणार? महायुतीमध्ये अजित पवारांशी तुमचं पटत नाही, तुम्ही शरद पवारांना अहो ते वेळ हे बघा, जर तर ऐका लक्ष्मण हाके, हे बघा त्यावेळी मी प्रेस घेईन मी कुठल्या पक्षातून जाणार आहे. हे बघा, जर तरला लक्ष्मण हाके महत्व देत नाही. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेवर तुम्ही आरोप केले, एकनाथ शिंदे महायुतीमध्ये मुख्यमंत्री होते, आता ते महायुतीमध्ये आहेत, राहिला फक्त भाजप, म्हणजे तुम्ही भाजपमधून विधान परिषदेवर. अरे काय वाईट काय आहे? मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी, हो प्रश्नच नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे.
पण ती जरांगेंना कळली नाही. त्यांचं आपलं तुंतुन चाललं होतं, पवार साहेब, रोहित साहेब, टोपे साहेब हा. जरांगे पुन्हा सामूहिक उपोषण करणार आहेत मुंबईतून आरक्षण देण्यासाठी, त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी 10% SCBCचं आरक्षण दिलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये आरक्षण दिलेलं आहे. परत एकदा जरांगे नावाचा खुळचट माणूस, ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही, धोरण माहीत नाही, त्या माणसाच्या सांगण्यावरनं परत OBC मधून आरक्षण ज्याला कुणाला पाहिजे असेल तर ते जरांगेंना सपोर्ट करतील. माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना OBCनी निर्णायक मतदान, आपलं लाख मोलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे. सगळ्यांच्या हिताचं धोरण, सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा. अन्यथा जे विधानसभेला झालं ते इथून पुढच्या कालावधीत होत राहतं. OBCची पहिली आमची मागणी आहे की OBCचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलेलं आहे, त्यासाठी निवडणुका गेल्या 2-3 वर्षापासून थांबलेल्या आहेत. पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं, नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हेअरिंग घेण्यासाठी विनंती करावी. ते हेअरिंग पूर्ण कराव्यात, सुनावण्या पूर्ण कराव्यात, OBCचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात. लोकल बॉडीजमध्ये बाबू लोक प्रशासन चालवत आहेत, हे लोकशाहीच्या विरोधी आहे. तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं OBCला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह तर द्यावं, आमचा जात वाईज सेन्सस करावा, आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा. खूप मोठं आंदोलन आहे. जरांगेनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळा आला या जरांगेचा. अरे काय बोलतो. आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे, वेळोवेळी, आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे, वेळोवेळी शिवराळ भाषेमध्ये प्रेस घेणाऱ्या जरांगीची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींच्या नावे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देणारा आंदोलक कसा असू शकतो. अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारण्याचा वारसा असणारा हा महाराष्ट्र, त्या जरांगेंनी कालच्या प्रेसमध्ये मला किमान 10 वेळा आईवरनं शिव्या दिलेल्या आहेत. कालची प्रेस पत्रकार बांधवांनी ऐकावी. आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगानं नोटीस पाठवली. या जरांगेनं महिलांच्या नावावरनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठं आहेत? एक नोटीस त्या जरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो. देणार पत्र, प्रश्नच नाही. अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्यानं शिवी दिली तुम्ही बघा. आणि म्हणे माझा तो दुश्मन नाही, आणि तो धनगराचीच माणसं पाडायला मिटिंगा घेतो. आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे, आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत. हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही, जागीरी नाही. जरांगे पाटलांबद्दल फार कटुता आहे, पण जरांगे पाटील म्हणतात धनगर आरक्षणासाठी मी लढा उभा करेल, त्यांच्यासाठी उपोषणाला बसेल असं. म्हणजे तू तुझं पहिलं बघ म्हणावं ताटातलं. तू काय एवढा कोण तत्ववेत्ता सोशल रिफॉर्मर नाहीस. तुला किती मतं पडली लक्ष्मण हाकेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही. जरांगे म्हणतात जरांगे फॅक्टर समजण्यासाठी कोणाची हयात जाईल, पण जरांगे फॅक्टर करणार नाही. हे जनतेने दाखवलं ना, थोबाड फोडलंय. नाही, आता तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमचं लक्ष निवडून आणलं होतं की फक्त मतं घेणं होतं? अरे निवडून आणलं ना मी. अरे मतं घेणं. हे बघा OBCला वाईस नाही, OBCला पक्ष नाही, OBCला नेता नाही. अरे घेतली ना मतं, त्या मताबद्दल बोला ना तुम्ही. अरे 60-63 हजार मतं घेणं, मतं म्हणजे काय? म्हणजे आम्ही लढायचं नाही का? अरे हे काय लोकशाही. तुम्ही पत्रकार आहे ना, मतं घेऊन फायदा म्हणजे अरे होईल ना विनिंग मध्ये. बघा ऐका, 1 मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. OBC आमदार सांगतो ऐका. OBC आमदार किती निवडून आले? 7 धनगराचे आलेत, 7 माळ्याचे आलेत, 7 वंजारीचे आलेत, 3 बंजाराचे आलेत आणि तेली लिंगायताचे 7 आलेत. काढा माहिती. एकूण तो 35-40च्या पुढे आकडा जातो. मराठ्यांचे 128 नाही, 112 आलेत. अरे माझ्याकडे आहे ना,
अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलोय मी आकडेवारी घेऊन आलोय. जरांगे ये पुढं कधी पण. कुठले 204 आणि 205? अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसी पण राहतो. काय 112 आलेत. माझ्याकडं पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलोय मी. तुम्ही काय विचारणार आहे मला माहिती आहे. अरे सगळे सांगतो ना मी. 204 आकडा जरांगे आणला कुठून? मी आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला? 1 मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त. अरे 1 मिनिट फक्त. हे बघा 1 मिनिट ऐका. एक साधं उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षाचं. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे 10 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामधले 5 ओबीसी आहेत आणि 5 मराठा आहेत. करा अनालिसिस. मग तेच सांगतो ना तुम्हाला. आकडेवारी सांगतोय माझ्याकडं. हे बघा कुणी निवडून आले ते बघा ना. गोपीच्या तुम्हाला सांगतो ऐका 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 ना ऐका ऐका. रोहित पवार किती मतांनी निवडून आले तेच सांगतोय. नारायणआबा पाटील 10,000 पेक्षा 15,000च्या आसपास निवडून आले. अरे कशामुळे आले मग? रोहित पवार 1200 मतांनी येतो. अरे ओबीसी फॅक्टरमुळे आले. तेच सांगतोय मी. अरे आम्ही अगोदर सांगितलंय. इथं पत्रकार सगळे आहेत. आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं होतं जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल. आम्ही पाठिंबा दिलेला होता. त्याच्या विरोधात ॲलिगेशन झालेले आहेत. अरे होता ना. झालं ना. माळशिरसमध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मण हाकेंचा उत्तमरावांना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना. प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी. तिथं आणला ना निवडून आम्ही. प्रश्नच नाही. अरे आमच्या पक्षाच्या धोरणावर ठीक आहे पण आमच्या माणसाला आम्ही आणले ना निवडून. माणसं आहेतच ना. जर जरांगेचे सगळीकडे असतील तर आमचे का नसावेत? देतील ठरवतील. पुढच्या वेळी येईल ना निवडून. अरे नाही म्हणलं ना मी. कुठं म्हणलंय आलाय? मग आमचं धोरण होतं ना. समजून घ्या. आमचं धोरण होतं. अरे मग पहिली पायरी हीच असते. कुणाला तरी पाडल्याशिवाय कोण येणार आहे का निवडून? हा अरे नाही विधान परिषद नाही. हे छोटं आहे. अरे पुढच्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही एवढं मला राजेश टोपे नावाचा माणूस पाडल्याचा आनंद आहे आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे. आले की ठीक आहे ना. आले त्याच्यावरून आज चालू ना. आले निवडून येतात. त्यांना शुभेच्छा आहेत. जरांगे पवार साहेब जरी पंतप्रधान झाले किंवा त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला, जोपर्यंत इथला लिगल ॲस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासले पण प्रूव्ह करणार नाहीत तोपर्यंत जरांगेची मागणी मान्य होणार नाही. ये अंदर की बात है. अरे हमारे अंदर की बात है. तिथं आमचा माणूसच नव्हता तर ऐकायचा प्रश्न काय? दादा आमचं दिलंय ना. आम्ही आणलंय निवडून. महायुतीतच आहेत ना दादा का राष्ट्रवादी? दिले. मला जवळजवळ 2-3 डझन आमदारांचे आहेत फोन. प्रमुख नेत्यांचे बंद झालेले आहेत फोन. आता नाव सगळ्यांचे फोन आलेले आहेत. मी केलेलं आहे त्यांच्या अभिनंदनाला. नाही भेटायची काय आवश्यकता नाही. मी ओबीसी आनंद काय जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे. कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे. आता निवडायचं काम त्यांचे पक्ष ठरवतो. काय कोणी हो. आम्ही निवडून द्यायचं काम केलंय. जो कोणी मुख्यमंत्री होईल आम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही फक्त भाजपला दिलेला नव्हता. त्यामुळे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि विधान परिषद वगैरे नाही. अरे द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या. विधान परिषद वगैरे चिल्लर समजू नका. ओबीसी चळवळीला अक्का तडाखात दिलेला आहे. अरे का जाऊ नये का? काय माझ्यावर बंदी आहे का कॅबिनेटमध्ये नाही जायला? का जाऊ नये? आम्ही काय ओबीसीच्या पोरांनी स्वप्न बघायचं नाही? तुम्ही तेवढी बघायची का? असा का प्रश्न विचारताय? अरे पक्षाचा काय संबंध? मला त्यावेळी ठरवेल सांगेल ना. प्रेस घेऊन सांगेन. काय
अरे एक जण बोला. अरे ते एका मतदारसंघाचे. अरे मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे. अरे मी महाराष्ट्राचं लीड करतो. हा हे बघा मी काय बोलतोय, अनेक पद आहेत ना, ठरवतील ना ते. आनंद होईल मला, का नाही होणार आनंद? अरे आनंद होईल. अनेक जागा आहेत ना. अरे प्रश्नच नाही. का होऊ नये? होऊ का नाही? चला धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.